नमस्कार. आजचा आपला व्हिडिओ आहे हरिहरेश्वर श्रीवर्धन दिवेआगारचा ट्रॅव्हल व्लॉगचा डे 2 पार्ट 1. डे 1 ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी इथे आय बटनमध्ये देईल, जरूर चेकआउट करा. 3 डेजची आयटनरी प्लॅन केलेली आहे, पुणे ते हरिहरेश्वर श्रीवर्धन आणि दिवेआगारची ट्रिप. तर पुण्यावरून आपण पोहोचलो आहोत हरिहरेश्वरला, जिथे MTDCमध्ये स्टेकेशन केलेलं आहे आणि ज्याचे पूर्ण डिटेल्स मी फर्स्ट व्लॉगमध्ये ऑलरेडी दिलेले आहे, ज्याचं लिंक मी इकडे प्रोव्हाइड करेल. आणि आता बघूया डे 2चे क्विक ग्लिम्स. तर डे 2मध्ये आपण बऱ्यापैकी गोष्टी कव्हर करत आहोत. त्यामध्ये आहे गणेश मंदिर, श्रीवर्धन बीच आहे, तसेच दिवेआगार बीच आहे आणि स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी पण आपण याच्यात बघणार आहोत. काय काय स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज तुम्ही एन्जॉय करू शकता. सुरेख असे सँड बीच, मातीचं बीच म्हणतो आपण याला, हे प्रसिद्ध आहे. गणेशगड जे की फेमस स्पॉट आहे, तो पण आपण कव्हर करणार आहोत. आणि बघा, इतकं सुरेख निवांत सिनिक व्ह्यूचं बीच आपण कव्हर करतो आहोत. तर खूप साऱ्या गोष्टी इथे बघणार आहोत ह्या एपिसोडमध्ये. चला तर मग सुरुवात करू या व्हिडिओला. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत आवडला तर जरूर लाईक करा आणि कोणी जर इकडे व्हिजिट करणार असेल फ्रेंड्स रिलेटिव्सपैकी, त्यांच्याकडे हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा. तर आपण निघालो आहोत हरिहरेश्वरवरून श्रीवर्धनच्या दिशेने जाण्यासाठी. तर सुरेख हा पाथ जो आहे, म्हणजे हा जो रस्ता आहे, हा समुद्राच्या किनारी आहे आणि तो सुद्धा एक सिनिक व्ह्यू आहे. आणि विजिट केल्यानंतर संध्याकाळी पुन्हा आपण वापस येणार आहोत हरिहरेश्वरला, कारण तिथे आपलं स्टेकेशन आहे. तर डे 2ची सुरुवात आमची झालेली आहे, सकाळ पहाट झाली आहे. सकाळी बऱ्यापैकी वातावरण थंड होतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की समुद्रकिनारी असल्या कारणाने ऑलरेडी समरमध्ये आम्ही इकडे व्हिजिट केलं, तर भरपूर गरमी होती इथे आणि त्याच्यात AC रूम्स अवेलेबल नव्हत्या, फुल झाल्या होत्या. तर नॉन AC रूमच आम्हाला अवेलेबल झाली. तर सकाळी आम्हाला जाग आली. स्पेसिफिकली हे जे माकडांचा ग्रुप होता आलेला, ते मस्ती करत होते इकडे. तुम्ही बघू शकता किती छान झाडांवरनं उड्या मारतायत, गाडीवरती उड्या मारतायत. तर गाडी पार्क करायची सोय आपल्याला असते इथेच, आपल्या रूमच्या बाहेरच. MTDCची ती एक खासियत आहे, रूमच्या समोरच भरपूर जागा असते गाडी पार्क करायला. त्यामुळे तुम्ही फॅमिलीसोबत येत असाल स्वतःची गाडी घेऊन, तर कार पार्किंगची सोय चांगली होऊन जाते. तर सकाळी सकाळी छान सुरेख असं हे जंगल लाईफ बघायला मिळते आपल्याला छान, जे आपण शहरामध्ये मिस करतो किंवा शहरामध्ये बघायला मिळतसुद्धा नाही. मुलांनासुद्धा दाखवायसाठी खूप छान वाटतं असं हे जंगल लाईफ. आणि अशी यांची इथे सकाळी सकाळी मस्ती सुरू आहे. खूप मोठा ग्रुप इथे आलेला. नंतर फ्रेशन अप होऊन आम्ही पोहोचलो नाश्ता करण्यासाठी मायरा रेस्टॉरंटला, जे की आहे MTDCचं स्वतःचं रेस्टॉरंट प्रॉपर्टीमध्येच MTDCच्या. हे एक स्टेकेशनचा पण इथे ऑप्शन आहे. ह्या थोड्या मोठ्या रूम्स आहेत आणि ह्या अगदी समुद्राच्या समोरच आहेत. सकाळी सकाळी समुद्र खूप सुरेख वाटतो. तर इथे गझेबोची सोय पण त्यांनी केलेली आहे रेस्टॉरंटच्या परिसरातच आणि इथून समुद्राचा व्ह्यू खूप छान दिसतो. तर तुम्ही फोटोग्राफी करण्यात इच्छुक असाल आणि आवडत असेल तुम्हाला फोटोग्राफी किंवा निवांत बसून किनारा एन्जॉय करायचा असेल, तर इथं गझेबोमधून बघू शकतो. आणि जसं मी ह्याच्या आधीच्या पहिल्या पार्टमध्ये ऑलरेडी सांगितलं की प्रॉपर्टीची देखभाल एवढी नाही आहे चांगली व्यवस्थित, पण तरीसुद्धा खूप सुरेख व्ह्यू पॉईंट आहे इथे. जर ही प्रॉपर्टी अजून छान व्यवस्थित ठेवली तर खूप सुरेख वाटेल इथून. तर अशा प्रकारे इथून आम्ही समुद्र बघायला आलेलो आहोत गझेबोमध्ये. आणि समोर जे तुम्हाला दिसतं आहे खांब आहेत बघा, हे असे रांगेशीर. तर ते ब्रिजचं काम चालू आहे. तर हरिहरेश्वर ते डायरेक्ट मला वाटतं श्रीवर्धनपर्यंत हे ब्रिज आहे. तर ह्या आधीसुद्धा हे काम सुरू झालेलं, पण काही कारणास्तव हे थांबून गेलं होतं आणि रिसेंटली आम्हाला माहिती मिळाली की हे पुन्हा आत्ताच्या गव्हर्नमेंटने हे काम सुरू केलेलं आहे. तर डेफिनेटली हे एकदा ब्रिज तयार झाला तर खूप सोपं होणार आहे हरिहरेश्वर ते श्रीवर्धन जाण्यासाठी. आणि अशा प्रकारे हा सुरेख सुंदर असा समुद्र आहे. बरेच जण सांगतात की इथे डॉल्फिन्स पण दिसतात, पण ते मला वाटतं थोडं डीप समुद्रात हे डॉल्फिन्स असतात. जर बोटिंग वगैरे करण्यासाठी तुम्ही जात असाल तर डेफिनेटली थोडंसं डीप समुद्रात ते डॉल्फिन्स पण बघायला मिळतील, कारण की शुद्ध पाणी आहे. त्यामुळे डॉल्फिनचा वावर पण इथे बघायला मिळालेला आहे बऱ्याच जणांना. तर अशा प्रकारे हा मस्त सिनिक व्ह्यू आपण इथून बघू शकतो गझेबोमध्ये. पलीकडचा जो गझेबो आहे तिथे चेअर्सची अवेलेबिलिटी होती, तिथे बसून एक फॅमिली ऑलरेडी समुद्रकिनारा बघत होते.
तर सुरेख हा MTDC मधून व्ह्यू दिसतो। तर आम्ही बराच वेळ इथे उभं राहून बघण्याचा प्रयत्न केला की कदाचित डॉल्फिन्स वगैरे आपल्याला दिसतात का, पण समुद्राच्या मध्यभागी किंवा समुद्रात थोडंसं डीप जाऊनच डॉल्फिन्स बघायला मिळतात। तर किनाऱ्यावरची अशी ही झाडं आहेत इथे। मग आम्ही नाश्ता करायला आलो। छान गरमागरम आम्ही पोहे इथे घेतलेले आहे आणि ब्रेड ऑमलेट ऑर्डर केलेलं। नाश्ता कॉम्प्लिमेंटरी असतो MTDC मध्ये जर तुम्ही स्टेकेशन करत असाल तर। पुढे आम्ही निघालो जे प्रसिद्ध मंदिर आहे श्री सुवर्ण गणेश मंदिर इथे व्हिजिट करण्यासाठी। आणि तुम्ही बघू शकता सकाळची वेळ आहे, ऊन सुरूच झालेला आहे, पण भली मोठी गर्दी आहे इथे। कारण की अशी आख्यायिका किंवा अशी खरी घटना पण अशी आहे की श्री सुवर्ण गणेश मंदिरामधली जी मूर्ती आहे ती सोन्याची मूर्ती होती, म्हणजे मुखवटा होता तो गणपतीचा, आणि तो एका चोराने चोरून नेऊन त्याला वितळवलेलं। आणि पोलिसांनी जेव्हा त्याला पकडलं तर त्या वितळवलेल्या सोन्यातून पुन्हा एकदा सेम तसाच मुखवटा गणपतीचा बनवला गेला आणि इथे स्थापित केला गेलेला आहे। तर अशी ही त्याच्या मागची स्टोरी आहे। तर श्री सुवर्ण गणेश मंदिराच्या समोरच पार्किंगची सोय अवेलेबल आहे। तर तुम्ही तुमची गाडी आणली असेल स्वतःची तर तिथे गाडी पार्क करू शकता आणि मग दर्शनासाठी जाऊ शकता। दर्शनाला फार वेळ नाही लागला। गर्दी जरी असली तरी आम्हाला हार्डली 10-15 मिनटं लाईनमध्ये उभं राहावं लागलं आणि नंबर लगेच लागला आतमध्ये जाण्यासाठी। आणि अशा प्रकारे आम्ही इथे पूजेची थाली घेतलेली गणपतीसाठी। जास्वंदाची फुलं, नारळ अशी थाली घेतली आणि हे आहे मंदिर। तर चप्पल बूट बाहेर काढून आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश मिळणार आहे। ड्रेस कोड पण इथे तुम्हाला मेन्शन दिला असेल, तर मी रेकमेंड करेल ट्रॅडिशनल ड्रेस कोडच मंदिरात घालून गेलेला पाहिजे आपण, किंवा ॲटलिस्ट फुल लेंथ कपडे तरी घातलेले पाहिजेत व्यवस्थित। त्यामुळे ड्रेस कोड फॉलो करणं मस्ट आहे जेव्हा पण आपण आपल्या भारतीय मंदिरांना व्हिजिट करतो तेव्हा। श्री सुवर्ण गणेश मंदिर, दिवे आगार। तर अशा प्रकारे हा मंदिर परिसर आहे संपूर्ण। इथे दीपमाळ बघायला मिळते तुम्हाला, आणि ही आहे माहिती गणपतीची। तर तुम्ही बघू शकता मुखवटा तिथे सोन्याचा मुखवटा फ्रेम करून लावलेला आहे। आणि जे निर्माल्य तयार होतं, जे गणपतीला आपण फुलहार वाहतो त्यापासून ह्या धूप अगरबत्ती बनवल्या जातात, त्या पण आम्ही इथे विकत घेतलेली धूप, आणि सोबतच आम्हाला गणपतीचा फोटो पण त्यांनी दिलेला। तशा प्रकारे हे कलशाचं दर्शन तुम्ही इथे घेऊ शकता। श्री सुवर्ण गणेश मंदिर, दिवे आगार। आणि मंदिरात कॅमेरा अलाउड नसल्या कारणाने मधला व्हिडिओ मी नाही टाकलेला। दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो। धूप आम्ही विकत घेतलेलं निर्माल्यापासून बनवलेलं। बाहेर पण बरेचसे स्टॉल्स आहेत, तिथे तुम्हाला उकडीचे मोदक मिळू शकतात किंवा जे आपले घरी बनवलेले मसाले, कोकम सरबत, ह्या गोष्टी पण तिथे स्टॉल्सवरती विकायला आहेत, तर त्या पण जरूर चेकआउट करा। गरमागरम मोदक पण तिथे होते। आणि ही आहे पुन्हा एकदा माहिती मी इथे देत आहे, श्री सुवर्ण गणेश मुखवटा। तर आधी त्यांच्याकडे जे चित्र अवेलेबल होतं, तर चोरी करून जे वितळवलेलं सोनं होतं, तर त्या सोन्यापासून पुन्हा एकदा मुखवटा बनवला गेला ते चित्र बघून। तर अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता आपण दर्शन वगैरे करून पुढे निघालो आहोत। जर तुम्ही MTDCला स्टे नसाल करणार तर इकडे सुद्धा मला बऱ्यापैकी स्टेकेशनचे ऑप्शन्स दिसले, म्हणजे होम स्टेज अवेलेबल आहेत। जर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स ग्रुपसोबत, ऑफिस ग्रुप किंवा रिलेटिव्हसोबत ग्रुपनी येत असाल, फॅमिलीसोबत, आणि जर तुम्हाला एक्सप्लोअर करायचं असेल होम स्टेज, तर इथे बऱ्यापैकी होम स्टेज अवेलेबल आहेत। तर तुम्हाला ज्या पाट्या दिसत आहेत रस्त्याने, तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून चेकआउट करू शकता, त्यावर फोन नंबर पण मेन्शन्ड आहेत। तर अशा प्रकारे हा छोटासा रस्ता आहे बघा गावातनं जाणारा,
आणि होमस्टेज इथे अवेलेबल आहेत। बघा तुम्हाला पाठी दिसली, लेफ्ट हँड साईडला होमस्टे मेन्शन केलेलं होतं। आम्ही शक्यतोवर महाराष्ट्रात फिरताना ट्राय करतो की MTDCs बुक करण्याचा, आणि जर MTDC नसतील अवेलेबल त्या ठिकाणी त्या प्लेसमध्ये तर आम्ही 3 स्टार वगैरे हॉटेल ट्राय करतो बुक करायचा ॲज अ फॅमिली, सेफ साईड म्हणून। पण असा छोटासा रस्ता आहे। आता आपण जात आहोत बीचवरती, दिवे आगारच्या। तर हे बीचेस फेमस आहेत, क्लीन बीच म्हणून फेमस आहेत आणि लेस पॉप्युलेटेड बीचेस असतात। तर सध्या तर आम्ही आलो आहोत समर व्हेकेशनमध्ये, म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालूच होत्या, त्यामुळे बऱ्यापैकी गर्दी होती। लहान मुलांना सुट्ट्या असतात तर बरेच फॅमिलीज फिरायला येतात शाळांना सुट्ट्या असल्या कारणाने। पण तुम्ही बघू शकता की किती सिनिक व्ह्यू आहे, किती सिनिक रस्ता आहे। असं थोडंसं गोव्याची वाईब येते आहे बघा, आणि गोव्याचे जसे छोटे छोटे रस्ते आहेत गावांमधले, सो तशा प्रकारचेच थोडे रस्ते वाटत आहेत मला। तशा प्रकारे आपण चाललो आहोत बीचच्या दिशेने। तर इथे मी तुम्हाला इवन व्हिडिओजमध्ये रस्ते पण दाखवते, जेणेकरून बऱ्याच वेळा असं होतं की गुगल मॅप प्रॉपरली नेत नाही, तर ॲटलिस्ट तुम्हाला इथे थोडेसे डेस्टिनेशन्स किंवा थोडेसे ओळखीचे काही पाट्या वगैरे असतील त्यानुसार तुम्ही पुढे पुढे जाऊ शकता। जर तुम्ही फर्स्ट टाइम येत असाल तर ॲज अ रेफरन्स म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ कामात येणार जरूर। छोट्या गल्ल्या असल्या कारणाने जरा गाडी व्यवस्थित सावकाशपणे चालवावी लागते, कारण असे बरेच मध्ये मध्ये टर्न्स आहेत आणि लोक अशा छोट्या रस्त्यांवर सुद्धा स्पीडनी गाडी चालवतात। आपण जर ट्रिपला आलोय, पिकनिकला आलोय, तर डेफिनेटली आपली स्पीड पण तशीच असली पाहिजे की आपण एन्जॉय करणार आहोत। घाई करून आपण म्हणजे कुठे काही जॉबला जातोय किंवा काही कुठे मिस होणार आहे असं तर नाहीये। तर तुम्ही बघू शकता किती सुरेख हा रस्ता आहे, आणि दोन्ही साईडला तुम्हाला बोर्ड्स किंवा पाट्या दिसताच आहेत की जिथे रेस्टॉरंट्स आहेत अवेलेबल, होमस्टेज आहेत। आणि काही असे छोटे छोटे खाण्याचे स्टॉल्स पण अवेलेबल आहेत। इकडे पण पार्किंगची सोय होती, आणि बरेचसे पॉइंट्स असे असतात की तिथून समुद्र किनाऱ्यावर जाण्यासाठी रस्ता असतो। तर समोर पण एक रस्ता आहे, तर तुम्ही राईट हँड साईडला बघू शकता की पार्किंगची सोय होती आणि समोरून तुम्ही पायी पायी जाऊ शकता। तर तिकडे थोडंसं पार्किंग फुल वाटली आम्हाला, म्हणून आम्ही पुढे गेलो आणि इकडे आम्ही गाडी पार्क करून आता समुद्र किनाऱ्याकडे जाणार आहोत। तर समुद्र किनाऱ्यावर तुम्ही बघू शकता की असे समुद्रावर घालण्यासाठीचे 1 पीसेस अवेलेबल आहेत। जर तुम्ही त्या प्रकारचे ड्रेसेस आणले नसतील तर डेफिनेटली इथून पण परचेस करू शकता। बघा 200 रुपीजमध्ये किंवा वेगवेगळे प्राइजेस मेन्शन्ड आहेत, तर असे ड्रेसेस अवेलेबल आहेत, तर इथून पण तुम्ही परचेस करू शकता। हॅट्स, 1 पीस, शॉर्ट्स। आणि आता आपण पायी पायी चाललो आहोत समुद्रावरती। तर इकडे भरपूर प्रकारे मला वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज दिसल्या, जसं तुम्ही बघता हा ड्रॅगन बोट आहे, बनाना बोट राईड आहे, ही कोरॅकल राईड आहे, तसेच ती मोटर बोट सारखी असते बघा ही, तर त्यालाच बांधून ही कोरॅकल राईड करवतात। आणि एका राईडमध्ये बऱ्यापैकी मेंबर्स बसू शकतात, तर तुमची मोठी फॅमिली असेल तर आणि तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये इंटरेस्ट असेल तर डेफिनेटली तुम्ही चेकआउट करू शकता ही गोष्ट। तशा प्रकारे हा समुद्र आहे। पाणी पण बऱ्यापैकी स्वच्छ होतं, जसं मी मुंबईच्या समुद्राला व्हिजिट केलेलं आहे बऱ्याच वेळा, पण पाणी अतिशय अशुद्ध वाटतं, पण इथे जर बघाल तर बऱ्यापैकी शुद्ध आहे। थोडा कचरा वगैरे तर किनाऱ्यावरती आहेच, पण
अदरवाईज पाणी ओके वाटतंय बऱ्यापैकी। आणि इथे निवांतपणे तुम्ही समुद्र किनारी एन्जॉय करू शकता। आणि ज्यांना ज्यांना स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये, वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये इंटरेस्ट आहेत ते लोक पण छान इथे वेगवेगळ्या राईड्स एन्जॉय करताना दिसतील तुम्हाला आता। अशा प्रकारे ह्याला मातीचं पण बीच म्हणतात, तर ब्लॅक सँड बीच म्हणून पण हे फेमस आहे, कारण काळ्या रंगाची वाळू आहे बघा। असं सुरेख लाटांनी बनवल्या गेलेले हे जमीन तुम्ही बघता आहात। ह्यावरून चालायला खूप छान वाटतंय। आणि ह्या आहेत वेगवेगळ्या राईड्स। तर ही आहे ड्रॅगन राईड, कोरॅकल राईड दिसते, ती जी गोल आहे ती कोरॅकल राईड आहे। आणि हे जे ड्रॅगनचे फेस आहेत ही ड्रॅगन राईड आहे बघा। तर पुढे मी तुम्हाला कोरॅकल राईड म्हणजे जी चालू होती ती पण तुम्हाला इथे दाखवेल। आणि तसेच ते समुद्रावरची जी बाईक असते ती आत्ता तुम्ही बघितली जस्ट, ती पण होती। त्याचा पण मी तुम्हाला पार्ट दाखवते। ती आम्ही हायर करून त्याच्यात फिरलेलो समुद्रकिनारी। आणि इथे घोडागाडी राईड पण अवेलेबल आहे समुद्रावरती, किनाऱ्यावरती घोडागाडी राईड फिरत असते। तर 100 रुपीज समथिंग पर पर्सन काहीतरी चार्जेस आहेत त्याचे घोडागाडीचे। तर तुम्ही आता बघत आहात बघा, ती कोरॅकल राईड आहे। आणि जी पाण्यातली वॉटर बोट म्हणतात किंवा जे काय म्हणतात त्याला, ती गाडी, त्याच्यानी ती कोरॅकल राईड बांधलेली आहे दोरीला बघा। आणि आता ती जोरात जाणार आहे पुढे। थोडी मला ती डेंजरसच वाटली, कारण की खूप जोरात ते आणि बऱ्यापैकी समुद्रात जातात। आणि तुम्ही बघतच आहात ती कोरॅकल राईडचा जो बलून आहे तो किती लाटांवरती वर उंच उडतो आहे। आणि आता इथून ती फास्ट जाईल बघा, एवढी उंच उडत ती कोरॅकल राईड चालली आहे। जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आणि ॲडव्हेंचर तुम्हाला आवडत असेल तर जरूर तुम्ही हे ट्राय करू शकता। हे बघा कोरॅकल राईड आहे। फोटोजेनिक बीच आहे, म्हणजे तुम्ही छान छान फोटोज क्लिक करू शकता। तुम्ही छान ड्रेसअप करून येणार असाल म्हणजे बीच फोटोज क्लिक करण्यासाठी, तर ते पण तुम्ही इथे डेफिनेटली करू शकता। तर तुम्ही बघत आहात कोरॅकल राईड बघा कशी गोल गोल फिरते। तर सुरेख असं हे समुद्रावरती प्रत्येक जण एन्जॉय करते। ही राईड आता इकडे लोकांच्या अंगावर आली। तर तेवढं ते सांभाळून तुम्हाला बघावं लागेल। आणि इथे ही सेफ्टी बोट आहे, ही इथेच बांधलेली असते, कारण अशी बोट मला श्रीवर्धनच्या बीचवर पण पुढे दिसली। तर ह्या अशा एक बोट इथे असतात। हाय टाईड आलं तर
इमर्जन्सीसाठी मे बी ह्या बोट्स ठेवलेल्या असतात इथे बांधून टायअप करून. तर आत्ता आम्ही जेव्हा व्हिजिट केलं तेव्हा हाय टाईड नव्हतं, त्यामुळे बऱ्यापैकी समुद्रकिनारा एन्जॉय करता आला. तर हाय टाईड एकदा सुरू झालं की एंट्री बंद होऊन जाते समुद्रकिनाऱ्यावर जाण्याची, आणि आधी जर जे लोक गेलेले असतील त्यांना पण बाहेर येण्यास सांगितलं गेलेलं असतं. तर ही आहे क्वाड बाईक. तर आम्ही क्वाड बाईकची राईड पण घेतली. उंटाची पण राईड अवेलेबल होती, आणि ही आहे क्वाड बाईकची राईड. तर आता आम्ही क्वाड बाईकमध्ये बसून राईड घेत आहोत बघा. तर प्राइस किंवा तिकीट जास्त नाही आहे, रिजनेबल आहे. तर अशा प्रकारे आपण स्वतः चालवू शकतो क्वाड बाईक. तर एक फुल चक्कर आम्ही क्वाड बाईकवरती केली समुद्रकिनारी. तुम्हाला दिसते आहे बघा, ही क्वाड बाईक आहे, आणि त्यांचे जे क्वाड बाईक ओनर असतात ते पण आपल्यासोबतच बसतात इथे. सो कारण की गाडी आपल्याला हँडल होईल नाही होईल त्याच्यामुळे ते पण एक साईडला हँडल पकडून बसलेले असतात, आणि आपण नॉर्मल स्पीड करतो आपल्या गाडीची तशी स्पीड करून त्याला आपण समुद्रावरती फिरवू शकतो. तशा प्रकारे आम्ही वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये क्वाड बाईक चालवून बघितली. तर फर्स्टच एक्सपिरियन्स होता आणि चालवता आली पण क्वाड बाईक. तसा एक फुल चक्कर आम्ही क्वाड बाईकचा केला. उंटाची राईड आहे, घोडागाडी राईड आहे, आणि ज्या पॉइंटला आपण स्टार्ट केलेलं असतं अजून एक इथे क्वाड बाईक वॉटर बोट इथे ठेवलेली आहे, आणि ह्या बाकीच्या क्वाड बाईक्स आहेत बघा. ज्या पॉइंटला स्टार्ट केलेलं असतं त्याच पॉइंटला आणून सोडतात ते आपल्याला. वेगवेगळ्या प्रकारच्या बाईक्स आहेत इथे अवेलेबल. तुम्हाला जी आवडेल त्या बाईकची राईड तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारे सुरेख हे समुद्र किनारा आहे, आणि निवांतपणे एन्जॉय करू शकतो. तुम्ही पाहिजे तेवढा वेळ इथे स्पेंड करू शकतात. आणि जसं तुम्हाला दिसलंय की आम्ही अम्ब्रेला पण आणलेली सोबत, कारण ऊन भरपूर आहे. बीच साईटवरती ऊन भरपूर असतं. तर मी रेकमेंड करेल की स्कार्फ किंवा ॲटलिस्ट अम्ब्रेला तरी तुमच्याजवळ पाहिजे. आता ही आहे ड्रॅगन राईड पण तुम्ही बघू शकता. भरपूर माणसं ड्रॅगनवरती बसलेले आहेत, आणि अशी समुद्रातनं ड्रॅगन राईड चालली आहे बघा. तर अशा प्रकारे डे 2 मधला पार्ट 1 आपण बऱ्यापैकी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे. तर डे 2चा पार्ट 2 जो भाग आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी अपलोड करेल. जरूर चेकआउट करा, आणि डे 1 सुद्धा चेकआउट करा, आणि तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्स सोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.